हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी लेअर. फ्रेंड्स, आज आपल्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेटनरने कर्ल्स कसे करायचे हे पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिल्यांदा मी माझे केस व्यवस्थित विंचरून घेतलेले आहेत. त्यानंतर ते दोन सेक्शनमध्ये पार्टिशन करून घेतलेलं आहे. या ठिकाणी आज आपण स्ट्रेटनरनेच कर्ल्स करणार आहोत. त्यानंतर आपण एक छोटा छोटा सेक्शन घेऊन त्या स्ट्रेटनरने व्यवस्थित कर्ल्स करून घेणार आहोत. सेक्शन अशा पद्धतीने घ्यायचा आहे. स्ट्रेटनर केल्यानंतर तो विरुद्ध दिशेने आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एकदम प्रेस करून आपल्याला तो शेवटपर्यंत आणायचा आहे आणि अशा प्रकारे छान असे कर्ल्स या ठिकाणी तयार होतात. तर आपल्याला स्ट्रेटनर, त्यानंतर कर्ल्स किंवा ड्रायर अशा प्रकारे विविध स्टूल मिळतात. तर ते सर्व आपल्याला घेणं परवडत नसतं. म्हणून आपण या ठिकाणी आज स्ट्रेटनरने कर्ल्स कसे करायचे हे पाहणार आहोत. कर्ल्स करताना स्ट्रेटनरने कर्ल्स ज्यावेळेस आपण शेवटपर्यंत करून घेतो आणि त्यानंतरही आपले कर्ल्स दिसत नाही, त्यावेळेस आपण हाताच्या सहाय्याने आपल्याला कर्ल्सच्या दिशेने फिरवून घ्यायचं आहे. जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, त्याच पद्धतीने आपण हाताच्या सहाय्याने असं फिरवलं की कर्ल्स तयार होतात. सेम अशाच पद्धतीने आपल्याला अपोजिट साईडचे पण कर्ल्स करून घ्यायचे आहेत. जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, एक एक छोटा सेक्शन घेऊन आपल्याला स्ट्रेटनर विरुद्ध दिशेने फिरवून घ्यायचा आहे आणि तो एकदम प्रेस करून नंतरच आपल्याला तो शेवटपर्यंत व्यवस्थित प्रेस करत खालीपर्यंत आणायचा आहे, की जेणेकरून आपले कर्ल्स व्यवस्थित या ठिकाणी दिसून येतात. जर कर्ल्स करताना तुम्हाला स्ट्रेटनर भाजत असेल तर त्या ठिकाणी आपण नॅपकिन किंवा इतर कोणत्याही कपड्याचा यूज करू शकता. तर मी या ठिकाणी माझ्या साडीचा पदरचा यूज केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व कर्ल्स करू शकता. या ठिकाणी माझे सर्व कर्ल्स करून झालेले आहेत. तर हा कर्ल्स करण्याची मेथड तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स.